हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवली रगडा भाजी. कधीतरी बाहेर गेल्यावर ती हॉटेल स्टाईल रगडा भाजी आणि गरमागरम पुरी खावीशी वाटते ना, मग बाहेर कशाला जायचं. आज आपण बनवणार आहे घरच्या घरी एकदम चविष्ट हॉटेल स्टाईल रगडा भाजी आणि कुरकुरीत पुऱ्या. रगडा भाजीसाठी लागतं भिजलेले वटाणे. अगोदरच मी वटाणे भिजू घातले होते आणि इथं आपल्या वटाण्याला मोड पण आले होते. नंतर रगडा भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी वटाणे, 1 बटाटो, कांदा, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 टमाटर बारीक चिरलेलं, बारीक म्हणजे मीडियम साईजमध्ये, आणि काही खडे मसाले. नंतर इथं वटाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुतल्यानंतर कुकरला लावायचे. अगोदर आपण इथं वटाणे लावून घेतले. नंतर त्यामध्ये घालायचं टमाटर, मीडियम साईजमध्ये कट केलेलं आहे, बटाटा आणि टमाटर, कांदा, नंतर हिरवी मिरच्या आणि खडे मसाले. नंतर लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आणि 1 ग्लास पाणी घालून कुकर लावून द्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि इथं काही आपण रगडा भाजीसाठी लागणारे मसाले बघूया. तर त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1.5 चमचा लाल तिखट, हळद, गरम मसाला, अंबारी मसाला, मटन मसाला आणि थोडा ग्रेव्ही मसाला. आणि इथं आपल्या आता सगळ्या भाज्या शिजल्या होत्या. ह्या भाजीला रगडा भाजी का बरं म्हणल्या जात असेल, कारण की ह्या भाजीमध्ये सर्व भाज्यांचा रगडा केला जातो, म्हणजेच मॅश केल्या जातात. म्हणजे आपल्याला असं जास्त कट करायची तर गरज पडत नाही आणि सर्व भाज्या अशा मॅश करून घेतल्या जातात, म्हणून त्या भाजीला रगडा भाजी अशी बोलल्या जातं. आणि इथे मी सर्व भाज्या मॅश करून घेतल्या आणि जे खडे मसाले आपण घातले होते ते काढून घ्यायचे. म्हणजे खाताना आपल्या दाताखाली येतात म्हणून ते काढून घ्यायचे आणि सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या. नंतर ठेवायचं इकडं पातेलं गरम करण्यासाठी. पातेल्यात घालायचं तेल. तेल गरम झाले की मोहरी घालायची, नंतर जिरं घालायचं आणि नंतर इथं 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि आपण बाकीचे पण मसाले घातले ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि हे सर्व मसाले फ्राय झाले की थोडं पाणी घालायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडी हलकी तरी आली की नंतर सर्व भाज्या घालायच्या. एक ते 2 मिनटं याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि हे 1 ते 2 मिनटं फ्राय झाल्यानंतर इथं आपण जो रगडा भाजीचे तयार करून ठेवला तो घालायचे. सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि तयार झाली अशी आपली रगडा भाजी. आणि आपण सर्व भाज्या शिजवून घेतल्या होत्या म्हणून त्याला फक्त 1 उकळ काढून घ्यायची भाजीला. 5 ते 6 मिनटं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि चला आता आपली रगडा भाजी तर इथं तयार झाली होती. नंतर आपण इकडं गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करून घेतल्या. याच्यामध्ये रवा वगैरे मैदा वगैरे असं काही मिक्स केलेलं नाही. नंतर इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पुरी टंब फुगण्यासाठी आपला जो पुरीचा जो झाऱ्या असतो त्याला प्रेस करायचं आणि अशी तर टंब पुरी आपली फुगून निघते.
आणि अशा मी पूर्ण पुऱ्या इथं करून घेतल्या. रगडा भाजीसोबत शक्यतो पुरीच बनवा, खूप छान लागते. आणि अशा पूर्णपणे टंब फुगलेल्या पुऱ्या इथं मी करून घेतल्या. अगदी झटपट होणारा रगडा भाजी आपण आज इथं बनवली होती. म्हणजे खूप सारे असे भांडे वगैरे पण पडत नाही आणि खूप साऱ्या अशा भाज्या वगैरे पण कट करायचं काम पडत नाही. अगदी झटपट ही भाजी तयार होते. नंतर इथे मी प्लेटिंग करून घेतली. आणि रगडा भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर गरमागरम पुऱ्यासोबत त्याला खाऊ शकतात तुम्ही. तर तयार आहे आपली झटपट रगडा भाजी आणि कुरकुरीत पुऱ्या. त्यासोबत कांदा, टमाटो आणि लिंबू घ्यायला विसरू नका. आणि एकदम हॉटेलसारखी चव आज आपण घरच्या घरी रगडा भाजी बनवली होती. आणि मुलं तर खरंच खूप आवडीने खातात, तर नक्की एकदा ट्राय करा. आणि अशी आपली ही रगडा भाजी भन्नाट अशी तर तयार झाली होती. तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक यू.